नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या आपल्या कथेचं नाव आहे पुनर्विवाह. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. माझ्या मोठ्या मुलाच्या आदित्यच्या लग्नाला जरूर या ग साऱ्याजणी. वैष्णवीच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आणि त्याचबरोबर तिने सर्व मैत्रिणींना आग्रहाचं निमंत्रण पाठवलं होतं. वैष्णवी माझी जीवश्च कंठश्च मैत्रीण. खूप गोड गळा, आवाजाची देणगी होती तिला. वय वर्ष 32. तसं पाहिलं तर नाकी डोळी नीटस, स्वभावाने अतिशय गोड, सालस, सगळंच चांगलं होतं. फक्त एकच गोष्ट तिच्या सर्व गुणांवर भारी पडत होती. तिच्याजवळ शुद्ध अंतःकरण होतं, पण रंग मात्र सावळा नाही, अगदी काळाच होता. आजारी आईची शुश्रूषा करत होती ती. भाऊ लहान होता. त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं. अजूनही नोकरी लागली नव्हती त्याला. आईला मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनमध्ये घर चालत नव्हतं, म्हणून घर बसल्या नोकरी करणाऱ्या बायकांची लहान मुले सांभाळायची म्हणून बेबी सिटिंग सुरू केलं होतं. शिवाय 2-3 मुली गाणं शिकायलाही तिच्याकडे येत होत्या. वैष्णवी हुशार तर होतीच, कामसू होती. तिने तिच्या लग्नाचा विचार करणं आता सोडूनच दिलं होतं. जे आहे त्यात ती अगदी सुखी होती. अधूनमधून नातेवाईकांपैकी कोणीतरी तिच्यासाठी स्थळ घेऊन यायचं. मुलगा अगदी साधारण, कमी शिकलेला, अत्यंत कमी पगार असलेला, अशी स्थळं सांगून येत होती. तर अशा स्थळांनी सुद्धा मुलगी खूप काळी म्हणून तिला नकार दिला होता. सुरुवातीला तिला खूपच वाईट वाटायचं याचं, पण आपल्या हातात काहीच नाही ना. एक दिवस तिचे मामा तिच्यासाठी एक स्थळ घेऊन आले. मुलगा महेश दिसायला सुंदर, चांगला पगार, घरदार, पण बिजवर आहे, चाचरतच त्यांनी सांगितलं. नुकतेच त्याची म्हणजे महेशची बायको आजारपणात गेली आणि त्याला 2 मुलंही आहेत. त्यांची मुलीबद्दल काहीही अट नाही, पैशांचाही प्रश्न नाही आणि लग्न अगदी साधं करून द्यायचं. आईने तर ते ऐकताच नकार दिला आणि भाऊ तर मामांवर चिडलाच. मामा म्हणजे त्यांना त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी एक आया पाहिजे आहे. मला हे अजिबात पसंत नाही. पण मामा मोठे होते. त्यांनी काहीतरी विचार करूनच स्थळ आणलं होतं हे. त्यांनी वैष्णवीला विचारलं. वैष्णवी त्यावेळी काहीच बोलली नाही. मामा म्हणाले, वैष्णवी, उद्या दुपारी 4 वाजता मुलाकडचे येतील, तू तयार राहा. वैष्णवीने तर लग्नच करायचं नाही असं ठरवलं होतं, पण मामांचा मान राखायचा म्हणून तिने मानेनेच हो म्हटलं त्यांना. रात्री तिला झोप येत नव्हती. खरंच काळ्या रंगाचं विषच पिऊन ती जन्माला आली होती. त्याच्या वेदना तिला सहन करणं भागच होतं. उद्या ती प्रदर्शनातली एक वस्तू म्हणून पुन्हा त्यांच्यासमोर बसणार होती आणि परत काळी मुलगी म्हणून त्यांनी नकार दिल्यावर उशीत तोंड खुपसून रडणार होती ती. खरंच काळा रंग. कृष्णही काळाच नव्हता का? पण काळ्या कृष्णाशी 16,108 स्त्रियांची लग्न लागली होती. पण आतापर्यंत पाहिलेल्या इतक्या स्थळांपैकी एकही तिच्याशी लग्नाला तयार होऊ नये. तिला खरंच अतिशय वीट आला होता. हे देवा, हा काळा रंग जगातून नष्ट करून टाक आणि राहू दे जगाच्या नजरेला आवडणारे फक्त पांढरे, स्वच्छ, शुभ्र रूप. पण वैताग आणणारा हा विचार क्षणिक होता. त्या विचारात तिचं तिलाच हसू आलं. वेडी कुठली. जगातून काळोख जर नाहीसा झाला तर सूर्याने दिमाख दाखवायचा कोणाला? विचार करता करता वैष्णवीला झोप लागली. दुसऱ्या दिवशी मामांबरोबर तो मुलगा महेश एकटाच मुलगी पाहण्यासाठी आला. नवरा मुलगा खरंच सुंदर होता. बाकी सर्व चांगले असताना त्याला सुंदर बायको मिळू शकते. तो मला कशाला हो म्हणेल?
असा विचार ती करत असताना महेश वैष्णवीला वेगळं बोलवून तिच्याशी स्पष्ट बोलला. हे बघ वैष्णवी, मला हे लग्न पसंत आहे, पण मी एक साधा सच्चा बोलणारा माणूस आहे. मला कोणालाही फसवायचं नाहीये, म्हणून मी तुला स्पष्टच सांगतो. मला 2 मुलं आहेत, हे तुला माहीत असेलच. पण मी 2 मुलांनंतर पुन्हा मूल न होण्याचं ऑपरेशन करून घेतलं आहे. फक्त तुला माहिती असावी म्हणून सांगतो. तूही नीट विचार कर आणि मगच उत्तर दे. तर तिथेच मला मुलगी पसंत आहे सांगितलं होतं, पण वैष्णवीलाही विचार करून निर्णय घे असं सांगून मामा आणि महेश निघून गेले होते. आता वैष्णवीला निर्णय घ्यायचा होता. वैष्णवी ही खूप साधी, प्रेमळ होती. नोकरी करणाऱ्या बायकांच्या मुलांनाही आईच्या मायेने सांभाळत होती ती. तिने विचार केला, आज मी दुसऱ्यांची मुलं इतक्या प्रेमाने, आपलेपणाने सांभाळत आहे. मग लग्न झाल्यावर महेशची मुलं तर माझी हक्काची मुलं असतील. काय वाईट आहे? आणि पुनर्विवाह त्याचा आहे, पण माझ्यासाठी तर प्रथमविवाहच आहे ना तो. जर तो माझ्यासारख्या काळ्या पाषाणाचं त्याच्या परिसस्पर्शाने सोनं करतो आहे, तर मलाही त्याच्या अपूर्ण संसाराला पूर्णत्व देण्यास काय हरकत आहे? वैष्णवीने महेशला होकार कळवला आणि वैष्णवी आणि महेशचं लग्न झालं. आणि मुलांनाही तिने आईच्या मायेने इतका लळा लावला की मुलांसाठी त्यांची आई म्हणजे सर्वस्वच झाली. 2 मुले असलेल्या पुनर्विवाहाच्या पतीचा संसार आनंदाने सुखाचा केला, फुलवला. मित्रमैत्रिणींनो, सर्वांचं आयुष्य म्हणजे तडजोडच असते ना. जर ही तडजोड आनंदाने विचारपूर्वक केली तर कठीण, अशक्य, दुःखदायी वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा आनंददायी होऊ शकतात आणि आयुष्याला एक नवीन वळण मिळू शकते. हेच या कथेतून आपल्याला पाहायला मिळतं. या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.